हजर राहणार मागण्या ज्यांना ज्यांना कळाल्या त्यांनी आजपासूनच्या सोशल मीडियावर टाकायला सुरुवात करा। कोण अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, कोण व्हॅलिडिटी देत नाही, कोण ईसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकरी लागलेलं आहे, कोण महामंडळातून वंचित आहे, कोणाला साथीचे योजना मिळाले नाहीत, कोणाच्या नोंदी सापडलेल्या असून मुद्दाम प्रमाणपत्र देत नाहीत, कोणाला गॅजेटनुसार अर्ज केलेले असून देत नाहीत। या सगळ्या लोकांनी अर्ज घेऊन अंतराळी द्या। 28 ऑगस्ट एमपीसीच्या यूपीसीच्या पोरांना मुदत वाढवून द्यायची, त्यांना का घेतलं जात नाही? कोणाकोणाच्या भरतीचे विषय मुद्दाम केले जात नाही, कोणाकोणाच्या अधिसंख्या पद निर्माण केले त्यांना लाभ दिले जात नाही, कोणाकोणाला ईसीबीसीतून ऍडमिशन देत नाही किंवा ऑप्शन नाही, कोणाकोणाला ओबीसीच्या सवलती सोयी सुविधा दिल्या, हे कोणचं कॉलेज देत नाही? तुम्ही अर्ज केलेला असताना सरकार का देत नाही? हे सगळे प्रश्न आपल्याला सरकारला इथे विचारायचे। त्यामुळे कोणीही विनाकारण गैरहजर राहून उगाच छाती मोडू नका, सगळे एकजुटीने लढू। पुढचे कसे जे आर काढायचे सातारा संस्थांचे पश्चिम महाराष्ट्रातले तेही सांगायसाठी 16 ऑगस्टला सगळ्या अभ्यासक एका जागेवर या। पुन्हा म्हणू नका गर्दीत बोलले नाही, ऐकलंच नाही आणि लेखीच म्हणणार ना तुमचं, पुन्हा ती पण ताण नको आणि सगळे इतर बसून राहा। पुन्हा असं नका करू, एक तिकडे बसला एक इकडे बसला, मला बोलले माझ्याजवळ नंबर नाही कोणाचा। महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आवाहन केलंय 16 ऑगस्टला या। पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काय बदली करायच्या, एसओपीत काय बदल करायचा का पुन्हा तुम्ही सांगितलं ती बरोबर आहे, आता तुम्हीच म्हणता बरोबर नाही। म्हणजे ते नवसाचा बोकड कापिल्यासारखा खेळ करताय ना। मी नाराज नाही तुमच्यावर, तरी पण पुन्हा दुरुस्त काय करायचं ते एकदा ठोक ठरवा। मी तर सरकारकडून ओबीसीला जसं सुटसुटीत सोप आहे तसंच मराठ्यात सुद्धा सुटसुटीत करून घ्यायच्या मनस्थिती। 1994 ला जे आर काढला ओबीसीला अडचण आली नाही ना, वंशावळी नाही, प्रमाणपत्र नाही, मग मराठ्यांनाच कसं काही 1994च्या रूलनुसार 1990च्या मंडल कमिशनच्या रूलनुसार मराठ्यांच्या गॅजेटियरला रूल लावा। त्याच पद्धतीनं वंशावळी, त्याच पद्धतीने व्हॅलिडिटी, त्याच पद्धतीने प्रमाणपत्र। बाकीच्या राज्यात तहसीलदार देतो व्हॅलिडिटी, आपल्याला जाय एटीएम कड, जाय कुठं वंशावळ समितीकड, जाय कुठं जात पाडताले अध्यक्षाकड, नुसतं मराठ्यांसाठी। त्यामुळे याचा पुढे बदल करायचे। आजपासून आंदोलनाचं सगळं भूमिका सांगा। सांगितलं मग हे सगळं सांगितलं। सरकार टाळाटाळ करतंय, व्हॅलिडिटी देत नाही, मुद्दाम गॅजेटियरनुसार प्रमाणपत्र देत नाही, हे ती मी सांगितलं। मग तेच आता विखे पाटलाच्या फडणवीस साहेबांच्या कानावर जाणं गरजेचं होतं। 28 ऑगस्टच्या आज सरकारनं या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यात सुलभता आणावी, नसता 29 ऑगस्टला अंतर्वादित आंदोलन सुरू होणार। मराठा समाजानं आजपासून 1 महिना तुमच्या हातात, तुम्हाला गावाचे गाव बिंदूर करा। याच्याच बरोबर 1 मिनिटासाठी फक्त शांत राहा, फक्त 1 मिनिट।